नमस्कार, मी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज। वाहतुकीचे नियम पायदळी तुडवल्यानंतर कशा प्रकारच्या दुर्दैवी घटना घडतात याचे उदाहरण केज तालुक्यातील केज आंबेगाव रोडवरील ढाकेफळजवळ दिसून आले आहे। रात्री 8च्या दरम्यान सुभाष रतन अंधारे हा 24 ते 25 वर्षीय तरुण दुचाकीवरून जात असताना रस्त्यावरच उभ्या केलेल्या एका ट्रॉलीला दुचाकीची पाठीमागून धडक लागली आणि त्यामध्ये जागीच त्या तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे। काही बिघाड झाला असेल ट्रॉलीमध्ये, मात्र बिघाड झाल्यानंतर ती ट्रॉली तिथं किती वेळ उभा करावी आणि कुठं उभा करावी याचं थोडंसं लक्ष दिलं असतं तर ही दुर्दैवी घटना घडली नसती। मात्र या दुर्दैवी घटनेमध्ये सुभाषला आपला जीव गमवावा लागलेला आहे। तालुक्यातील ढाकेफळ येथील हा तरुण आपल्या जीवाला मुकला आहे आणि कुटुंबियावर शोककळा पसरली आहे। ट्रॉलीला पाठीमागून रिफ्लेक्टर नसतात हा प्रश्न नेहमीच ऐरणीवर असतो, मात्र त्याकडे कुणीही लक्ष द्यायला तयार होत नाही आणि मग अशा प्रकारच्या जीव घेण्या अपघाताला सर्वसामान्यांना सामोरे याबद्दल अचानक फोन आला। काय कारण होते? काय नाही, शेतामध्ये पाणी देऊन तो आपल्या त्या तुमची गाईडलाईन कोणती रोडची त्या दिशेने चालला होता। पण रोडवर बघितलं तुम्ही? हो। आणि याच संदर्भात युसुफ वडगाव पोलिसांनीही काय सूचना दिलेल्या आहेत ह्याही त्यांनी या ठिकाणी सांगितले आहेत। आपण सांगितलेलं आहे, पत्रव्यवहार सुद्धा केलेला आहे। या संदर्भाने आम्ही इथं आहेत ट्रॅक्टर आहेत किंवा जे संबंधित शुगर फॅक्टरी आहेत त्यांना यापूर्वीच आपण त्यांना स्मरणपत्र सहित सुद्धा दिलेलं आहे। चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलेले नसेल तर सक्रिय न्यूजला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा नवनवीन घडामोडी आणि स्थानिक बातम्या।